जय श्रीराम. गेले 54 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं जे प्रवचनांचं पुस्तक आहे, त्याचं वाचन आपण करत आहोत. आणि आजचा हा 55व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कसे घ्यावे, कुठे घ्यावे, का घ्यावे आणि त्याचे फायदे काय आहेत, हे हे 365 दिवसांच्या प्रवचनांच्या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला हे समजावले अगदी सोप्या भाषेत. आणि प्रत्येक दिवसाचं वाचन करायला साधारण 3-4 मिनिटं लागतात आणि फार स्लो असेल तर 5-6 दिवस. तर या प्रवचनरूपी पुस्तकाचं जे वाचन आहे, जर तो तुला फिजिकल कॉपीमध्ये नाही जमलं, तर ऑनलाईनमध्ये जे ऑनलाईनची कॉपी आहे, ई-बुक आहे, ऑनलाईन आहे, ते तुम्ही फ्रीमध्ये वाचू शकता त्यांच्या साईटवरती देखील. आणि नसेल तर कधीही, कुठेही या प्रवचनांचं श्रवण देखील करू शकाल ऑडिओ स्वरूपात. जे आता रेकॉर्ड केलेलं 54 दिवसांचं प्रवचन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये डेफिनेटली मिळालं. तर आजच्या या 55व्या दिवसाचं जे प्रवचनाचं शीर्षक आहे, ते आहे भक्त आणि परमात्मा एक रूपच असतात. आमच्या हातून वारंवार चुका होतात, असं तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आई-बापांना कौतुकच वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे तसेच कौतुक झाले पाहिजे. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचं कारण नाही. गुरूंनी एकदा सांगितले, की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर शिष्याने ते श्रद्धेने खरे म्हणावे. म्हणजे गुरुवरती आपली श्रद्धा ही एकदम खूप श्रद्धा खोलवरती असली पाहिजे, जी वरवरची नसावी. म्हणजे गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा आपण काळ्या दगडावरची रेघ आहे असं मानूनच चाललं पाहिजे. आपल्या हातून होणाऱ्या सुखांचं प्रेमार्जन नामच करू शकतं. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण उपाय. नामाचे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. म्हणजे हे अशा प्रकारचं औषध आहे, जे कोणत्या प्रकारच्या खर्चाची अपेक्षा करत नाही, कुठचाही त्रास नाही, कोणत्याही क्षणी घेता येतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुम्ही घरी असाल, तुम्ही कामावर असाल, तुम्ही चालत असाल, केव्हाही घेऊ शकता. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच लागू पडते. म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीशी काही संबंध नाही. तुमच्या ज्ञानाच्या किंवा तुमच्या शिक्षणाच्या परिस्थितीचा काही संबंध नाही. तुम्ही काळे आहात, तुम्ही गोरे आहात, तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही छोटी मुलं आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्ही वयस्कर आहात, ह्याचाही काही फरक पडत नाही. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल, त्याला लवकर गुण येईल. म्हणजे आपण जेव्हा औषध घेतो एखादा रोग झाल्यावरती, तेव्हा त्या औषधाबरोबर पथ्यही आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं रे, तिखट, आंबट, तुरट खाऊ नका. हे औषध घ्या. तसंच जीवनामध्ये आपण जे संसारिक लोक आहेत, जी लोकं आपण हे सगळे संसारातली कामं करत असताना देखील नामस्मरण घेणं हे आपलं औषध आहे. आणि ते करत असताना आपण काही पथ्य देखील पाळावे लागतात. पथ्य म्हणजे आपण चोरी, लबाडी, लोकांवरती जळणं किंवा लोकांचा हेवा करणं किंवा एकमेकांचा मत्सर करणं, लोकांना वाईट बोलणं, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहावं, हे त्याचं पथ्य आहे. एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून घट्ट धरून बसला, तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा का, त्याला समजावून ते त्याच्या तोंडात मारून बाजूला काढायचं. छान उदाहरणं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. दुःख हे असणार आहे, हे आपण जेव्हा जीवनात येतो तेव्हाच कन्फर्म झालेलं असतं. पण ते दुःख असताना आपली श्रद्धा जर त्याच्या नावावरती असेल, म्हणजे भगवंत म्हणजेच त्याचं नाव आणि त्याचं नाव म्हणजेच भगवंत.
त्याच्यावरती असेल तर आपल्या संसारातल्या दुःखांची काहीच काळजी वाटत नाही आणि त्याचा त्रासही होत नाही. आपण नेहमी समाधान असतो. मग तो किती दरिद्री किंवा व्याधीग्रस्त का असेना, अमुक एक हवे ती मिळाली ना म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. म्हणजे अपेक्षांमध्येच आपलं दुःख लपलेलं आहे. इव्हन गौतम बुद्धांनीही सांगितलेलं आहे, आसक्ती एखाद्या गोष्टीबद्दल असणारी आपली जी इच्छा असते, त्यानेच आपल्याला दुःख होत असते. तो आणि परमात्मा एकच एकरूपच असतात. परमात्माची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणांची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडतो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. शेवटी मी नाहीसा झाला, की रामकृष्ण वगैरे नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढं शिल्लक राहतो. की आपण हे सगुण रूपाला बसतो रे. रामकृष्ण किंवा कोणत्या देवतांची आपण जे मूर्तीपूजन करतो, देवळात जातो. म्हणजे सगुण रूपाला आपण बसतो, पण आपली तेवढी श्रद्धा नसते. जेव्हा त्याच्यामध्येच आपण सामावून जातो, म्हणजे आपला मीपणा आपण जेव्हा बाजूला सरतो, तेव्हा आपल्याला परमात्म्याची ओळख होते की त्यांच्याशी आपण समरसून जातो. आजारातून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याचप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणापासून भक्तीच करता येणार नाही. जे आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या सगळ्या गोष्टी आपल्याशी अटॅच असतात आणि ते करत असताना आपल्या संसारातले आपल्याला घर पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, आपल्याला मुलांची शाळा, शिक्षण, पैसा सगळ्या गोष्टी हव्या असतात. हे आपण जेव्हा करत असतो, तेव्हा आपल्याला सगुणरूपी भक्ती म्हणजे आपल्याला देवतेची मूर्ती किंवा देवळात जाणं किंवा पोथ्या पुराण वाचणं किंवा ठिकठिकाणी आपण प्रवास करणं, जिकडे देवाची मोठमोठी मंदिरं आहेत. अशा ठिकाणी जाणं आपल्याला का लागतं? कारण आपण संसारात असतो. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावचन भक्ती करताच येणार नाही. भगवंताला आपण सांगावे, की "भगवंता तुझी कृपा माझ्यावर असून दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे." त्याची कृपा होते म्हणजे काय? सतत आपल्या मनामध्ये, आपल्या मुखामध्ये त्याचंच नाव होतं. जसं तुकाराम महाराजांबद्दल मी नेहमी सांगत असतो राइट, की तुकाराम महाराजांच्या तोंडामध्ये नेहमी विठ्ठल विठ्ठल हे नाव असायचं. सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत इव्हन परसा काढला म्हणजे टॉयलेटला जाताना देखील त्यांच्या तोंडामध्ये विठ्ठलाचंच नाव असायचं. ही जी गोष्ट असते ह्यालाच कृपा होणे म्हणतात. म्हणजे त्याच्यावरती असीम श्रद्धा आणि यातूनच त्याची भक्ती निर्माण होईल. भगवंतापासून कशाचंही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंत झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येत नाही. आपण जगण्याचा कंटाळा येतो म्हणजे काय आपल्याला त्याचं नाम जर आपण घेतलं, तर आपल्याला कंटाळा येणार नाहीच. तर शेवटचं वाक्य, परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा स्वरूप बनवावं म्हणजे प्रपंच करावा. ते सोडू नये सगळेच संत सांगतात आणि ते करत असताना देवाचं नाव घ्यावं एवढं सोपी गोष्ट सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. हे भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. हेच आपण या 55व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये बघितलेलं आहे. आता आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वेळा जप करूया. श्रीराम 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 श्री श्रीराम श्रीराम. धन्यवाद. हे 55व्या दिवसाचं तुम्ही प्रवचन आहे हे श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस हा आनंदाने, सुखाने आणि आरोग्यपूर्ण जावं हीच ती श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम.